पावसाळ्यामध्ये आपल्याला छत्र्या, रेनकोट ह्या गोष्टी तर कंपल्सरी लागतातच, पण त्याच्यासोबत गरमागरम खायलासुद्धा लागते बरं. 4 वाजताच्या टाईममध्ये तर चहासोबत काही ना काही आपल्याला स्पेशल पाहिजेच असतं. आज बनवल्या आहेत मसाला पुरी. तर ह्या मसाला पुरी आहे ना चहाबरोबर खायला किंवा नुसत्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता. प्रवासामध्ये जाताना टिफिनवरसुद्धा नेऊ शकतात. कारण ह्या मसाला पुरी आहे ना 3 ते 4 दिवस खराब होत नाहीत, जशाला तशा राहतात. आणि बनवायला टाईम म्हणाल तर अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ह्या बनून तयार होतात आणि काहीही भारी साहित्य लागत नाही. म्हणजे जे आपल्या घरात अवेलेबल आहे ना त्याच्यामध्येच ह्या मसाला पुरी बनून तयार होतात. तर इथे आहे ना मी 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेत. हे बटाटे आपण उकडण्यासाठी ठेवून देणार आहे. त्यानंतर इथे वाटीभर मी रवा घेतलाय. तर हा रवा बारीकच आहे, जो आपण नेहमी आपल्या घरात वापरतो की नाही शिरा वगैरे बनवण्यासाठी तोच आहे. तर रवासुद्धा आहे ना आपल्याला फक्त रवा भिजेल एवढं पाणी घालून त्याच्यामध्ये रवा आपण 10 मिनिटासाठी भिजवून घेणार आहे. त्यानंतर आता इथे बटाटे छान उकडून गेली होती, त्याच्या साली काढून घेतल्या मी आणि एका खिसणीने आहे ना हे बटाटे आपण खिसून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं सगळे बटाटे छान प्लेन स्मॅश होतात. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेणार आहे. तर इथे मी 1 टीस्पून एवढे काळे तीळ घातले, 1 टीस्पून एवढे सफेद तीळ, 1 टीस्पून आमचूर पावडर घातलं. आमचूर पावडर आवर्जून घाला, त्याने खूप छान आपल्या पुरीला आहे ना चटपटी त्याचा फ्लेवर येतो. त्यानंतर लाल तिखट, हळद, धना पावडर आणि चवीपुरतं मीठ घातलं. आणि जो आपला भिजवलेला रवा होता ना तो छान भिजला, तर तो रवासुद्धा ह्याच्यामध्ये घातला. खूप सगळी अशी कोथिंबीर घातली मस्त आणि चमचाभर तेल घातलं. त्यानंतर याच्यामध्ये मी इथं गव्हाचं पीठ घातलं. गव्हाचं पिठाऐवजी आहे ना थोडासा मैदासुद्धा तुम्ही ॲड करू शकता, पण मी इथं पूर्ण गव्हाचं पीठच घेतलं आहे आणि थोडंसं मिक्स केलं. आणि इथं मला थोडं कमी वाटत होतं म्हणून मी आणखी थोडं गव्हाचं पीठ याच्यामध्ये ॲड केलं. आणि पाणी वगैरे न टाकता हे पीठ आहे ना आपल्याला असंच मळून घ्यायचं आहे, अजिबात पाणी टाकायचं नाही. त्यानंतर आहे ना पीठ मळून झालं की त्याच्यावरती थोडंसं तेल घातलं. छान सगळ्या पिठाला आहे ना तेल छान स्प्रेड करून याला आपण 10 मिनिटे मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. आता 10 मिनिटानंतर बघा छान पीठ मुरलं होतं. मी एकदा परत याला मळून घेतलं आणि मला जेवढ्या पुऱ्या बनवायच्या आहेत ना तेवढे मी इथे गोळे बनवून ठेवून दिले. तुमच्याकडे तुम्ही जर एकट्याच तळणाऱ्या असाल तर असं करा, म्हणजे आधीच गोळे बनवून पुऱ्या लाटून ठेवून द्यायच्या आणि मग एकदमच सगळ्या तळायला घ्यायच्या. तर मी इथे काय केलं, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून दिलं आहे आणि आता पुऱ्या लाटून होतात ना तोपर्यंत तेलसुद्धा गरम होऊन जाईल. त्यानंतर एक गोळा घेतला आणि ह्याची पुरी बघा. आता ही पुरी आपल्याला खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडी नाही लाटायची, तर मीडियम जाडीची लाटायची आहे. म्हणजे आपली चपाती असते ना, चपाती थोडी जास्तच पातळ बनवतो आपण, त्यापेक्षा किंचित जाडी ठेवायची, म्हणजे छान पुऱ्या टम्म फुगतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. तर इथं सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या होत्या. तुमच्याकडे जर तुम्ही दोघीजणी असाल ना, एक जण लाटणारी एक जण तळणारी, तर तुम्ही एकदमच बनवलं तरीसुद्धा चालेल. पण एकट्या असाल तर असंच करा, म्हणजे पटकन तळल्या जातात. आणि मग मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहे. आणि पुऱ्या तळताना गॅससुद्धा आपली ही मीडियमच ठेवायची, एकदम कमी किंवा एकदम हाय नको. कारण ह्या पुऱ्या तळायला आहे ना आपल्या गव्हाच्या पुरीपेक्षा थोडासा टाईम जास्त लागतो. त्याच्यामुळे आहे ना ह्या मीडियम गॅसवर तळायच्या, म्हणजे पुऱ्या छान तळल्या जातात आणि अशा हलक्या ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत तळायच्या. म्हणजे पुऱ्या खायला खूप छान लागतात, मस्त शिजल्या जातात. आणि ह्या पुऱ्या आहे ना ह्याची चव तुम्हाला सांगते, थोडी थोडी कचोरीसारखी चव येते, खायला खूपच स्वादिष्ट लागतात. लहान मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता बनवून, किंवा 4 वाजताच्या चहाबरोबर सुद्धा एन्जॉय करू शकता. एखाद्या प्रवासामध्ये जायचं असेल ना तर ह्या तुम्ही बनवून नेऊ शकता. म्हणजे तुम्हाला सांगते 3 ते 4 दिवस अजिबात खराब होणार नाही, जशाला तशा राहतील. आणि ह्या बघा अशा सगळ्या टम्म फुगतात. एकूण एक पुरी इथं छान अशी टम्म फुगलेली आहे. मी बघा 5 पुऱ्या लाटल्या होत्या, तर 5ही इथं पुऱ्या सगळ्या अशा मस्त फुगलेल्या आहेत. या पुऱ्या आहे ना तुम्हाला एखाद्या चटणीबरोबर, रायत्याबरोबर, दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकतात. किंवा जर काहीच नसेल ना तर ह्या पुऱ्या नुसत्यासुद्धा खायला खूप छान लागतात. याच्यात आपण सगळे फ्लेवर ॲड केले, त्याच्यामुळे आहे ना ह्याच्यासोबत काहीही असं म्हणजे तोंडी लावायला घ्यायची गरज नाही, नुसत्यासुद्धा ह्या पुऱ्या खूप छान लागतात. थंड झाल्यावर सुद्धा 1 तासापर्यंत ह्या पुऱ्या अशा टम्मच्या टम्म फुगलेल्या राहतात. इथे बघू शकता तुम्ही, मी दाबत आहे तरी याचा फुगा जशाला तशा आहे. तर या पावसाळ्यामध्ये तुम्ही गरमागरम पुऱ्या चहाबरोबर एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा, कारण त्याने मला खूप खूप मोटिवेशन मिळतं. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअरसुद्धा करा. थँक्यू.